नमस्कार मंडळी, कसे आहात? वेलकम बॅक टू द चॅनल. माझ्या खूप मैत्रिणींची मला DM येत आहेत की तू हे सगळं कसं मॅनेज करतेस, घरची कामं, त्यानंतर यूट्यूब, तुला लहान मुलगी सुद्धा आहे. तर या बऱ्याचशा गोष्टींची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे. कुठलीही गोष्ट परफेक्टली करायची असेल ना तर त्याच्यासाठी लागते चांगली प्लॅनिंग. तुम्ही जर चांगली प्लॅनिंग केली ना तर कुठलीच गोष्ट खराब होणार नाही. अगदी घराच्या कामापासूनही प्लॅनिंग लागते. अगोदरच्या बायका प्लॅनिंग नाही करायच्या, दिवसभर कामं करायच्या. पण आजकाल काय होतंय, स्त्रियांना घरची पण कामं करावी लागतात, मुलांना सोडण्यासाठी बाहेरही जावं लागतं आणि त्यातल्या त्यात काही स्त्रिया तर जॉबही करतात. तर या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं तर खूप कठीण जातं. जर तुम्ही व्यवस्थित प्लॅन केलं ना तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा इझी होतात. प्लॅनिंग कशी करायची ते सांगते. तर माझंच घ्या. मला सोमवार ते शुक्रवार बाकीची जी कामं असतात म्हणजे एक्स्ट्राची, जसं की डस्टिंग असो, कपडे धुणं असो किंवा मग बाथरूम किंवा बेसिन क्लीन करणं असो, या गोष्टीसाठी मला आठवडाभर वेळ भेटत नाही. सकाळी स्वयंपाक बनवायचा, त्यानंतर इवाची स्कूल, रेग्युलरची कामं, याच्यामध्येच पूर्ण दिवस जातो. त्यात मला यूट्यूबची कामं असतातच. मग बाकीची कामं कधी करणार असा प्रश्न पडतो. आणि जर रेग्युलर तुम्ही डस्टिंग वगैरे नाही केली तर घर खराब होतं. जर कपडे नाही धुतले रेग्युलर तर त्याचा ढिगारा तसाच पडला जातो. त्यामुळं आठवड्याच्या गोष्टी आठवडा संपेपर्यंत झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी मी एक मस्त प्लॅन बनवलाय. मी काय करते, सोमवार ते शुक्रवार इवाची स्कूल असते, त्या दिवशी म्हणजे सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये मी फक्त रेग्युलरची कामं करते. जसं की स्वयंपाक, किचन वट्टा, नॉर्मली किचन वट्टा साफ करून घेते. आणि त्याच्यानंतर कपडे जे असतात मशीनला लावायचे ते मी आठवडाभरात धुत नाही, ते फक्त मी शनिवारी काढते. त्यानंतर इवाची स्कूल, होमवर्क, या सगळ्या गोष्टी आठवडाभर मी चालवते. एकही दुसरं एक्स्ट्राचं काम करत नाही. त्यामुळे पूर्ण दिवसामध्ये मला यूट्यूबच्या कामासाठी, इंस्टाग्रामच्या कामासाठी चांगला वेळ मिळतो. त्यानंतर जेव्हा शनिवार आणि रविवार येतो तर मला असं बऱ्याचदा वाटतं की आज शनिवार आहे, आज आराम करावा आणि आजची कामं उद्यावर ढकलावी. पण मी बऱ्याचदा ते टाळते, कारण ते माझ्या चांगलट येतं. शनिवारची माझी कामं फिक्स आहेत. शनिवारी सकाळी इवाला सुट्टी असते, म्हणजे शाळेला जायची धावपळ नसते. त्यामुळे इवाला आरामशीर मी उठवते. म्हणजे अगदी 10 वाजताही उठली तरी मला काहीच हरकत नसते. मला मात्र शनिवारी लवकरच उठावं लागतं, जसं मी आठवडाभर उठते, कारण इवाच्या डॅडींचा टिफिन असतो, त्यांच्यासाठी मला उठणंच असतं. जेव्हा ते ऑफिसला जातात आणि इवा झोपेमध्ये असते तेव्हा मी काय करते, सगळ्यात अगोदर डस्टिंग करून घेते आणि जाळ्या काढून घेते. आठवड्याला जाळ्या काढल्या तर त्या होतच नाही. मी जाळ्या वगैरे काढते तोपर्यंत मी एका बाजूला मशीनही लावते आणि मशीनमध्ये कपडे चालूच असतात. अगदी दुपारचे 2 वाजेपर्यंत आमची मशीन चालूच असते. एकदा धुवायची, ती वाळू घालायचे, ते वाळले की दुसऱ्यांदा धुवायचे. अगदी 2-3 वेळा मी एका. त्यामुळे जे एक्स्ट्राचे कपडे आहेत ते पूर्ण धुतल्या जातात आणि थोडेफार उरतात. ते मी रविवारी जर वेळ मिळाला त्यानुसार मग मी प्लॅन. बेडशीट असो किंवा टॉवेल असो ते सुद्धा मी शनिवारीच धुवून घेते. म्हणजे पूर्ण आठवडा मला बेडशीट चेंज करायची चिंता नसते आणि टॉवेलही धुवायची चिंता. त्यानंतर आज सकाळी खूप सारे कपडे मी धुतले होते, ते कपडे मी बेडवरच आणून टाकले होते. ते मस्त असे मी घडी केले आणि अलमारीमध्ये लावून टाकले आणि त्यानंतर माझी मशीन चालूच आहे. काही कपडे मला प्रेसलाही द्यायचे होते. ते इवाच्या डॅडीचे जे युनिफॉर्म असतात ते मला आठवड्याला एकदा प्रेसला द्यावेच लागतात. तर सगळ्यात अगोदर मी ते धुवून घेतले. ते वाळले सुद्धा. आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे तासाभरात ते चांगले वाळले जातात. ते प्रेसला दिले आणि त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर डस्टिंग वगैरे करून घेतली. ती झाल्याच्या नंतर मी बेडरूम आवरून. जेव्हा पण मी घराची साफसफाई करते तेव्हा मी सुरुवात हॉलपासूनच करते. हॉलला सगळ्यात अगोदर स्वच्छ ठेवणं फार महत्त्वाचं आहे, कारण कोणीतरी येतं, कोणीतरी जातं. त्यामुळे बाहेर धूळ आणि कचरा दिसला नाही पाहिजे आणि कपडेही दिसले नाही पाहिजे सोफावर. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर मी सोफा सेट साफ करून घेते आणि डायनिंग टेबल वगैरे व्यवस्थित पुसून घेते, जेणेकरून कोणी अचानक आलं ना तरी घर. त्यानंतरच मग मी बेडरूम वगैरे आवरते. बऱ्याच वेळा असं होतं की दुपारी 12 वाजेपर्यंतही आमच्या बेडरूममध्ये ब्लँकेट वगैरे घडी केले जात नाहीत. पण कारण तसंच आहे, मी लास्टलाच बेडरूम आवरते. तिकडे कोणी जात नाही आणि जोपर्यंत माझी सगळी कामं होत नाहीत तोपर्यंत मी स्वतःच बेडरूममध्ये जात नाही. आणि जेव्हा मी जाते तेव्हा मग मी आवरूनच बाहेर. खूप वेळा तर असं होतं की मी बेडरूम आवरतच नाही, कारण बाकीची इतकी कामं झालेली असतात की मी थकते आणि बेडरूममध्ये गेल्या गेल्या झोपी. कधी कधी अशी चिटिंग चालते. एवढी कामं करतो, एखादी रूम एखाद्या दिवशी साफ करायची राहिली तर काही फरक पडत. घर सगळं आवरल्याच्या नंतर मी थोडा वेळ आराम केला आणि मशीन चालूच आहे तोपर्यंत मी झाडांना वगैरे पाणी देते. झाडांना मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा पाणी देते. पण जेव्हा शनिवार आणि रविवार येतो त्या दिवशी मी प्रॉपर गॅलरी धुवून
घेते. गॅलरीमध्ये आमचा एक झुला आहे, त्या झुल्यावर आम्ही बसतो किंवा मग बऱ्याचदा कपडेच वाळवायला आम्ही त्या झुल्यावर सुद्धा खूप सारी धूळ येऊन बसते, त्याच्यामुळे आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा तो व्यवस्थित धुवून घ्यावाच लागतो. तर अशा प्रकारे मी शनिवारी बरीचशी कामं आवरून घेते, म्हणजे अगदी रविवारी मला काहीच उरत नाही. बाथरूम असो किंवा बेसिन असो, 1-2 कामं उरतात, किचन ओटा वगैरे असो. तर अशी एक छोटी मोठी कामं मी रविवारसाठी ठेवते आणि रविवारचा पूर्ण दिवस आराम करते. त्यानंतर मी इथे इवाचे नेल्स पण काढून घेते दर शनिवारी किंवा रविवारी एखाद्या दिवशी, म्हणजे जसा टाईम मिळेल तसं मी तिचे नेल्स पण काढते. तर अशा सगळ्या गोष्टी मी शक्यतोवर शनिवारी करून घेते आणि अशा प्लॅनिंगने मला माझ्यासाठी म्हणजे यूट्यूबसाठी खूप वेळ भेटतोय आणि तुम्हालाही वेळ भेटेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.